35 पेक्षा वय जास्त झालं म्हणजे लोकांना असं वाटतं की आता तर आम्हाला स्वतःचं अंड घेऊन स्वतःचं बाळ होऊच शकत नाही. 99% IVF चे क्लिनिक्स, ज्या लोकांना फक्त नंबर्स पाहिजे असेल ते लोक तुम्हाला काय सांगतात, एकदम खरी गोष्ट आहे. वय 35 पेक्षा जास्त झालं म्हणजे तुमच्या एगची क्वालिटी, अंड्याची क्वालिटी एकदम कमी होत झालेली असणार आणि तुम्हाला बाळ होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही डोनर घ्या, अंड बाहेरून घ्या. आम्ही तुमच्यासाठी अंड अरेंज करून देणार. आता बाहेर घेतलेलं अंड, ज्याला डोनर एक सांगतात, त्याच्यात कसं कसं प्रॉब्लेम्स येतात ते तर तुम्हाला बदलापूरमध्ये घडलेल्या रिसंट स्टोरी मधनं सगळं समजलेलंच असणार. पण लक्षात ठेवा, सायंटिफिक फॅक्ट असा आहे की 35 पेक्षा जास्त वयस्कर लेडीजना पण स्वतःचं अंड घेऊन बाळ होऊ शकतो. तुम्हाला करेक्ट ट्रीटमेंट, करेक्ट प्री मॅनेजमेंट, करेक्ट स्टिम्युलेशन, करेक्ट एग कलेक्शन आणि करेक्ट प्रोटोकॉल यूज करून इक्सीची प्रोसिजर करावी लागते. इक्सी झाल्यानंतर टाइम लॅप्स आणि एम्ब्रिओ जे बाळ बनतात, डे 5 एम्ब्रिओ, त्याच्या जेनेटिक टेस्टिंग करून एम्ब्रिओ नॉर्मल आहे की नाही ते बघावं लागतं. सगळं झाल्यानंतर सक्सेस रेट कमी आहे त्याच्यात कुठलाच डाऊट नाही, पण सक्सेस रेट 0 आहे असं कुठेच नाही.